विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे आणि 9 वाजतापासून याला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी जर आपण चित्र बघितलं तर आपल्याला या ठिकाणी सगळी तयारी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 20 वर्षानंतर प्रत्यक्ष निवडणुकीतून संघाला जो आहे तो नवा अध्यक्ष मिळणार आहे आणि 22 कार्यकारिणी सदस्य सुद्धा मिळणार आहे। एकंदर जर बघितलं तर अध्यक्षपदासाठी डॉक्टर गिरीश गांधी, डॉक्टर रवींद्र शोभणे, डॉक्टर रंजन दार्वेकर, डॉक्टर श्रीपाद जोशी, प्रदीप दाते हे 5 उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि कार्यकारिणीच्या 22 जागांसाठी 83 उमेदवारांमध्ये चुरस आहे। एकंदर म्हणजे 7493 मतदारांनी पाठवलेल्या मतपत्रिकांपैकी 4935 मतपत्रिका संघाकडे प्राप्त झालेल्या आहे। एकंदर CCTVच्या आणि कॅमेऱ्यांच्या सगळ्या निगराणीमध्ये जे आहे ही सगळी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। एकंदर जर बघितलं तर चुकीचे पत्ते किंवा राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपामुळे ही निवडणूक चुरशीची सुद्धा या ठिकाणी ठरताना आपल्याला पाहायला मिळते आहे। नेमकी कशा प्रकारे प्रक्रिया पूर्ण होणार आहे, निवडणूक अधिकारी आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, आज अतिशय महत्त्वाचं असं विदर्भ साहित्य संघाची निवड होणार आहे, अध्यक्षाची निवड होणार आहे। हो, निवड होणार आहे। आज जवळपास 4900 काही मतदान कालपर्यंत झालं होतं आणि अजून एक 17-18 मतदान जे आहे ते झालेलं आहे, पण ते आज आम्ही लवादाच्याप्रमाणे त्याच्यामध्ये टाकणार आहे। म्हणजे जवळपास 5000 मतदान जे झालेलं आहे आणि हे जे आहे अध्यक्षांचं जे आहे ते 100-100च्या यांनी आम्ही काउंट करणार आहे। त्यांचं एक काउंट होणार नाही, 100चे बंडल राहतील त्याचं काउंटिंग होईल आणि त्याप्रकारे प्रत्येक फेरीचा निकाल जो आहे तो LED स्क्रीनवर येईल। दुसरी गोष्ट राहिली मेंबर्स, सगळ्यात कठीण काम जे आहे ते मेंबर्स, कारण 83 मेंबर्स आहे आणि त्याच्यातून 22 लोकांना निवडायचं आहे। तर ते 22 लोकांची निवड करताना ते फार केअरफुली करायचं, त्यासाठी मी 6 काउंटर लावलेले आहेत। तर 6 काउंटरवर ते ॲट ए टाईम त्यांची काउंटिंग होईल आहे, पण निकाल खूप लवकर लागेल असं नाही आहे। अध्यक्षांचा निकाल फार लवकर लागणार आहे, पण मेंबर्सच्या निकालाला बराच वेळ लागेल, कारण ते नक्कीच मतदानाची प्रक्रिया जी आहे आणि एकंदर मतमोजणीची प्रक्रिया जी आहे त्याचं आपण या ठिकाणी दृश्य जर बघितलं तर तयारी सगळी झालेली आहे। निकाल लागायला उशीर होईल असा प्रकारचा एक अंदाजसुद्धा व्यक्त केला जातो। मात्र विदर्भ साहित्य संघाला आता नवा अध्यक्ष कोण मिळणार हे पाहावं लागणार आहे आणि याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।